ओम साईराम भक्तजनो, आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने श्री साई सच्चरित्र याचा अध्याय 12 भाग 2 ऐकूया. तर आता पूर्वीच्या संगतीप्रमाणे मुळ्यांवर कृपा करून बाबांनी त्यांना त्यांच्या गुरुच्या रूपाने दर्शन कसे दिले या मुख्य कथेचे निरूपण पुढे चालूया. मुळ्यांच्या मनात श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांची भेट घेऊन ताबडतोब परत जावे असा हेतू होता. परंतु त्यांचा जरी असा हेतू होता तरी बाबांचा त्यात दुसराच बेत होता. तो चमत्कार, ते रहस्य लक्ष देऊन श्रोत्यांनी ऐकावे. श्रीमंतांची भेट झाली आणि सर्व मंडळी मशिदीकडे निघाली. मुळ्यांनाही इच्छा झाली आणि मंडळींबरोबर तेही निघाले. मुळ्यांनी 6 शास्त्रांचा अभ्यास केलेला होता. ज्योतिषशास्त्रात अतिप्रवीण होते. तसेच सामुद्रिकातही म्हणजे हात, पाय, चेहरा इत्यादी अवयवांवरील शुभाशुभ चिन्हांवर भविष्य जाण्याचे शास्त्र यात सुद्धा ते पूर्णपणे निपुण होते. बाबांचे दर्शन होताच ते तेथेच रमले. बाबांचे प्रेमळ भक्त त्यांना पेढे, बताशे, बर्फी, नारळ, नारिंग इत्यादी फळफळावर खूप शुद्ध व निष्पाप अंतकरणाने भेट देत असत. शिवाय तेथे पेरू, केळी, ऊस वगैरे घेऊन माळीनी येत असत. त्यांच्याकडूनही मनात आले तर पदराचे पैसे खर्च करून बाबा ते खरेदी करीत असत. पदरचा पैसा खर्च करीत आंब्याच्या टोपल्या विकत घेत, केळीही पुष्कळ मागवीत आणि भक्तांना वाटून टाकीत. एक आंबा हातात घेऊन दोन्ही हातांच्या तळ्यांमध्ये चोळून मऊ झाल्यावर भक्तांच्या हाती ते देत असत. आंबा ओठाला लावताच रस पोटात उतरत असे. जणू काय रसाची भरलेली वाटीच तोंडाला लावावी आणि साल व कोय फेकून द्यावी. केळ्याची तर अजबच होती. भक्तांनी आतल्या गराची गोडी चाकावी तर बाबांनी त्यांच्या साली चाटाव्यात. किती आश्चर्यकारक त्या क्रीडा! ही सर्व फळे बाबा आपल्या हाताने सर्वांना वाटीत असत आणि एखाद्या वेळी मनात आले तर एखादे स्वतःही चाकत असत. या नित्याच्या क्रमानुसार केवळ भक्तजनांसाठी केळ्यांची टोपली विकत घेऊन त्यावेळी ते भक्तांना वाटीत होते. शास्त्री बुवांना बाबांचे पाय पाहून मोठे आश्चर्य वाटले आणि हातावरील ध्वज, वज्र व अंकुश या चिन्हासकट रेखांचे निरीक्षण करण्याची इच्छा झाली. त्यावेळी बाबांचे भक्त काकासाहेब दीक्षित जवळच होते. त्यांनी 4 केळी उचलली आणि बाबांच्या हातात दिली. तेव्हा कोणी बाबांना खूप विनंती केली की, बाबा, हे क्षेत्र निवासी मुळे शास्त्री मोठ्या पुण्यबळाने आपल्या पायाशी आलेले आहेत. त्यांना फळांचा प्रसाद द्या ना. कोणी विनंती करो वा ना करो, बाबांच्या मनात आल्याशिवाय ते कोणाला काहीही देत नसत किंवा करीत नसत. मुळे केळी नव्हे हात मागत होते आणि त्यासाठी आपला हात पुढे पसरत होते. परंतु बाबा तिकडे लक्ष देत नव्हते आणि सर्वांना प्रसाद वाटत होते. मुळ्यांनी बाबांना विनंती केली की, मला फळे नकोत, आपला हात द्या, मला सामुद्रिक पाहता येते. परंतु बाबांनी त्यांना हात दिला नाही. तरी देखील मुळे पुढे सरकू लागले आणि सामुद्रिक पाण्यासाठी हात लांब करू लागले. पण बाबांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. जणू काय आपण त्या गावचेच नाही. शेवटी मुळ्यांच्या त्या पसरलेल्या हातावर बाबांनी ती 4 केळी ठेवली आणि त्यांना बसा म्हणाले. परंतु मुळ्यांच्या हातात आपला हात दिला नाही. ज्याने जन्मभर ईश्वरासाठी आपले शरीर झिजविले त्याला सामुद्रिकाशी काय कर्तव्य. साई महाराजांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या होत्या आणि ते आपल्या भक्तांचे मायबाप होते. अशी बाबांची निरीच्छ स्थिती व सामुद्रिकाकडे बेपर्वा वृत्ती पाहून शास्त्री बुवांनी हात आवरला आणि बाबांचा नाद सोडून दिला. थोडा वेळ स्वस्थ बसले आणि नंतर मंडळींबरोबर वाड्यात परत गेले. वाड्यात परतल्यावर मुळ्यांनी स्नान केले. सोवळे म्हणजे संध्यापूजन इत्यादी कर्माच्या वेळी शुद्धतेने राहता यावे म्हणून इतर अमंगल पदार्थांपासून दूर ठेवलेले धुतलेले किंवा रेशमी वस्त्र नेसले आणि अग्निहोत्राच्या नित्यविधीला सुरुवात केली. इकडे नेहमीप्रमाणे बाबा लेंडीवर निघाले आणि म्हणाले, गेरू घ्या रे बरोबर, आज भगवे वस्त्र पांघरूया. सर्वांना आश्चर्य वाटले. बाबा गेरूचे काय करणार? जो तो विचार करू लागला की बाबांना आजच गेरू का आठवला. बाबांचे बोल असेच नेहमी गूढ असायचे. त्याचा अर्थ कोणी जाणावा. परंतु काळजीपूर्वक कानाने ऐकले तर अनेक अर्थ स्पष्ट होत असत. संतांचे बोल कधीच निरर्थक नसतात, सदा अर्थपूर्ण व गूढ असतात. त्यांची किंमत कोणी ठरवावी. संत आधी विचार करतात मगच बोलतात. अशीच त्यांची नेहमीची रीत असते. बोलण्याप्रमाणे खरोखरच वागणे ठेवतात.
या सर्व मान्य सिद्धांताप्रमाणे संतांचे वचन कधीही अर्थहीन नसते. लक्ष देऊन चांगले तपासून पाहिले तर त्याचा उलगडा होतो. असो, इकडे बाबा लेंडीवरून परत आले. नगारे व शिंगांच्या आकाराची वाद्ये वाजू लागली. बापूसाहेब जोगांनी मध्येच तातडीने मुळ्यांना सुचविले, आरतीची वेळ झाली, मशिदीत येता का? परंतु शास्त्री बुवांच्या सोवळेपणाला तो प्रसंग अवघड वाटला, म्हणून त्यांनी उत्तर दिले की तिसऱ्या प्रहरी म्हणजे दुपारी 4 वाजल्यानंतर दर्शन घेऊ. जोग मग आरतीची तयारी करू लागले. इकडे मशिदीत बाबा परत येऊन आपल्या आसनावर बोलत बसले. सर्वांची पूजा होऊन सर्व साहित्यासह आरतीची सिद्धता झाली. इतक्यात बाबा म्हणाले, आणा त्या नव्या बामणाकडून दक्षिणा आणा. हे ऐकून बापूसाहेब बुट्टी स्वतःच लगेच दक्षिणा मागायला गेले. मुळे नुकते स्नान करून सोवळे वस्त्र नेसून स्वस्थ मनाने आसन घालून बसले होते. त्यावेळी निरोप ऐकून मुळ्यांच्या मनात शंका आली. दक्षिणा मी काय कशासाठी द्यावी? मी अग्निहोत्र पवित्र ब्राह्मण. बाबा मोठे संत असतील, परंतु मी काय त्यांचा आज्ञाकारक शिष्य किंवा भक्त थोडाच आहे. माझ्याकडून दक्षिणा का बरे ते मागतात? अशा प्रकारे त्यांचे मन द्विधा झाले. साईंसारखे दक्षिणा मागतात, कोट्याधीश बुट्टी निरोप आणतात. मुळ्यांच्या मनात जरी आधी शंका आली तरी त्यांनी दक्षिणा बरोबर घेतली. मुळ्यांच्या मनात आणखी एक संशय होता. आरंभ केलेले कर्म तसेच टाकून मशिदीत कसे जावे? नाही पण म्हणता येत नाही. संशयी माणसाला निश्चितपणा नसतो. त्याचे मन सदा दळमळीत असते. त्याची प्रगती इकडेही नसते व तिकडेही नसते. अशांची त्रिशंकासारखी म्हणजेच सूर्यवंशातील एक प्रसिद्ध राजा विश्वामित्र ऋषींनी त्याला स्वर्गाला पाठवले, पण तेथे प्रवेश न मिळाल्याने तो मध्येच लोंबकळत राहिला होता. तर अशांची त्रिशंकासारखी स्थिती असते. शेवटी मुळ्यांनी जाण्याचा निश्चय केला. मुळे सभा मंडपात गेले, पण ते दूर उभे राहिले. आपण सोवळे मशीद ओवळी म्हणजेच अपवित्र. बाबांजवळ कसे जावे? लांब राहून हात जोडून ओंजळीतून फुले बाबांवर टाकू लागले. इतक्यात त्यांच्या दृष्टीसमोर चमत्कार घडला. गादीवरचे बाबा अदृश्य झाले आणि त्यांच्या जागी मुळ्यांना आपले श्रेष्ठ गुरु घोलप स्वामी दिसू लागले. इतरांना नेहमीचे साई समर्थ दिसत होते, तर मुळ्यांच्या डोळ्यांना घोलपनाथ दिसत होते. ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत झालेले होते तरी मुळ्यांना फार आश्चर्य वाटले. खरे पाहता त्यांचे गुरु जरी समाधीस्थ होते तरी ते दृष्टीसमोर असलेले भासत होते. यामुळे मुळे अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या मनात शंका येऊ लागली. स्वप्न म्हणावे तर झोपलेले नाही, जागा असे आहे म्हणावे तर गुरु कसे समोर उभे राहिले आहेत? मनात अशा गोंधळ कसा उठला? थोडा वेळ ते गप्पच झाले. आपण आपल्याला चिमटा घेऊन पाहिला व म्हणाले, हा प्रकार काही खोटा नव्हे. मनाला उगीच हा संशय का आला? सर्वांसकट तर मी इथेच आहे. मुळे जरी मूळचे घोलप स्वामींचे भक्त होते व बाबांविषयी शंकित होते तरी यापुढे ते शुद्ध मनाने बाबांचे भक्त झाले. स्वतः सर्व जातीमध्ये श्रेष्ठ असे ते ब्राह्मण होते आणि वेदांग शास्त्रात प्रवीण होते. मशिदीत घोलप स्वामींचे दर्शन झाले म्हणून ते आश्चर्यचकित झाले. मग ते वर चढून गेले, आपल्या गुरूंच्या पायांना नमस्कार केला आणि हात जोडून उभे राहिले. तोंडातून शब्द निघत नव्हता. भगवी वस्त्रे व भगवी छाटी यासह घोलप स्वामींना पाहून मुळ्यांनी धावत त्यांच्या पायी लगेच मिठी मारली. त्यांचा उच्च वर्णाचा अभिमान गळाला. डोळ्यात अंजन पडले आणि आपल्या निरंजन गुरूंची भेट होऊन त्यांना जणू काय कुबेराचा खजिनाच प्राप्त झाला. त्यांची संशयाची भावना नाहीशी झाली. बाबांवर प्रीती जडली आणि अर्धवट उघड्या डोळ्यांनी साईंच्या चरणांकडे टक लावून पाहत बसले. वाटले अनेक जन्मांची चांगली कर्मे फळास आली. ज्यामुळे साई महाराजांची पावले दृष्टीस पडली आणि त्यांच्या चरणरूपी तीर्थात स्नान घडून दैवच उघडले. आरतीला जमलेले इतर लोकांना आश्चर्य वाटले की मुळे आधी लांबून फुलं फेकत होते, ते आता बाबांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायावर डोके बरे ठेवत आहेत. इतर लोक बाबांची आरती म्हणत होते तर मुळे घोलप स्वामींचे नाव मोठ्याने घेऊन त्यांचीच आरती गात होते आणि
त्या आनंदात प्रेमाने तल्लीन झाले होते. मुळ्यांची सोहळ्याची प्रतिष्ठा पार उडून गेली आणि स्पर्शाची म्हणजे सोहळे ओवळे किंवा सामाजिक उच्च नीच यांची परस्पर शिवाशिव आठवणच राहिली नाही. साष्टांग दंडवत घालून त्यांनी आनंदाने डोळे मिटले. मग उठून डोळे उघडतात तो त्यांना गोलक स्वामी अदृश्य होऊन त्यांच्या जागी साई समर्थांना दक्षिणा मागताना पाहिले. बाबांची ती आनंद स्वरूप मूर्ती पाहून मुळ्यांची चित्तवृत्ती तटस्थ झाली आणि आपण आपली मूळ स्थिती ते विसरले. अशा प्रकारचे साई महाराजांचे कौतुक पाहून मुळ्यांची तहान व भूक नाहीशी झाली. आपल्या गुरुच्या दर्शनाचे सुख पाहून त्यांना फार हर्ष झाला. मनाला समाधान होऊन त्यांनी बाबांपुढे लोटांगण घातले आणि आनंदाश्रूचे भरते येऊन बाबांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना नमस्कार केला. दक्षिणा काय ती दिली, पण पुन्हा चरणी मस्तक ठेवले आणि डोळ्यात प्रेमाचे अश्रू येऊन शरीर रोमांचित झाले. गळा भरून आला आणि मनात अष्टभाव दाटला आणि म्हणाले, मनाचा संशय फिटला आणि वर आपल्या गुरूंचे दर्शन झाले. बाबांची ही अलौकिक लीला पाहून मुळ्यांसकट सर्व लोक गहिवरले. या अनुभवाने मग त्या सर्वांना गैरूचा अर्थ समजला. हेच साई, हेच मुळे, पण हे मध्येच कसे बदलले याचे ते मनात आश्चर्य करू लागले. बाबांचे कौशल्य कोणाला समजणार? त्यांची लीला अगाध आहे. ओम साईराम. अध्याय 12 भाग 2 आता आपण येथेच संपूया. ओम साईराम. भक्तजनो, या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम.